काय अमरावतीकर, कसे सगळे? आता सगळी धमाल करायची ना बाप्पा. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय आणि कार्यक्रमाची नेहमी सुरुवात करताना मी तिथल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. मला एवढं भारी वाटून राहिलं बाबा, इकडची जी भाषा आहे ती मला शिकायची गरजच लागत नाही. कारण तुमच्याकडचा एक माणूस तुम्ही आम्हाला तिकडे जे दिलेला आहे म्हणजे मला हुंड्यातच आला असं म्हणायला हरकत नाही. 24 तास राहते ना माझ्या बरोबर, त्यामुळे ती सगळी सवय लागून गेली आता आम्हाला. आणि मलाच नाही, सगळ्या महाराष्ट्राला ही सवय लागलेली आहे. बाकी सगळे कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आतापर्यंतच्या दौऱ्यामध्ये सिनेमाच्या टीम या मंचावरती आलेल्या होत्या, पण आज पहिल्यांदा दौऱ्यामध्ये 2 लोकप्रिय नाटकातले कलाकार येणार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. पहिलं नाटक आहे ज्या नाटकाची अत्यंत चर्चा आहे सगळीकडे, आणि दोन्ही कारणांनी, म्हणजे अभिनय, त्याची संहिता आणि रंगमंचावरती या नाटकाचा जो सेट दिसतो ते सगळं मला विचारायचं आहे की कसं आहे हे नाटक. नाटकाचं नाव आहे तिन्ही चांज, आणि या नाटकाच्या निमित्तानं या मंचावरती मी आमंत्रित करतो अभिनेते अंगद मस्कर यांना. अंगद, मनापासून स्वागत. नाटक आहे तिन्ही सांज आणि या नाटकाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान व्हा. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो याच नाटकामध्ये ज्यांच्याबरोबर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे तुमची, ज्यांना आपण झी मराठीवरच्या कारे दुरावा या मालिकेतून नेहमीच बघत असतो. शोभा म्हणून त्या सगळीकडे प्रसिद्ध आहेत. अतिशय मनापासून स्वागत करूयात शीतल क्षीरसागर यांचा. विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. आणि दुसरं नाटक आहे ज्या नाटकाची सुद्धा सगळीकडे खूप चर्चा आहे. नाटकाचं नाव आहे स्पिरिट, आणि या निमित्तानं या मंचावरती या नाटकातले अभिनेते आलेले आहेत. खरं तर दिग्दर्शक म्हणून ते आतापर्यंत सगळ्यांना परिचित होतेच आहेत, पण अभिनेते म्हणून ते या नाटकाच्या माध्यमातून समोर येत आहेत. जोरदार टाळ्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे यांच्यासाठी. राजेश सरांना जेव्हा जेव्हा भेटतो ना मला बच्चन साहेबांना भेटल्यासारखं वाटतं बघा ना. आणि फ्रेंच लावलेलं सर तर तुम्ही वाटाल सुद्धा बच्चन साहेब. हो, इथे फरक आहे. विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर बसा. आणि आता स्पिरिट याच नाटकातल्या एका अभिनेत्रीला मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यासाठी. काय जो काही सूर लागलाय ना आज तुमचा, जसा आहे तसाच लागतो. विनंती करेन प्लीज बसा. तर सुरुवात करणार आहे राजेश देशपांडे सर तुमच्यापासून. स्पिरिट नाव फारच गमतीदार आहे. हो, त्याचे अर्थही वेगळे वेगळे घेतात लोक. हो. काय आहे हे स्पिरिट? स्पिरिट म्हटल्यावर जो अर्थ घेतला जातो तर तसा तो अर्थ नाहीये, पण हे त्या स्पिरिट सारखीच नशा देणारं नाटक आहे. एकमेकांना माणूस म्हणून जगताना आपण किती खोटे चेहरे घेऊन जगत असतो, आणि ते खोटे चेहरे एका क्षणी थोड्याशा स्पिरिटच्या धुंदीमध्ये कसे उघडे होतात, आणि मग ती खरी माणसं दिसतात, आणि मग त्या खऱ्या चेहऱ्यांचं एक रूप, गमतीशीरपणे थोडंसं त्याला म्हणून ब्लॅक कॉमेडीच्या अंगाकडे जाणारं, पण तरी एक वास्तव असलेलं हे स्पिरिट असं एक आमचं नाटक आहे. अंगद, तुमच्याकडे मी आता येणार आहे. काय आहे तिन्ही सांज हे नाटक? कथानक आहे साधारण 40 ते 50च्या दशकातलं. औंध संस्थांचा तो राजगायक आहे, जे पात्र मी करतोय, मोहन धर्माधिकारी. त्याचं प्रेम सफल होत नाही आणि त्या कारणामुळे तो त्याचं गाणं सोडतो. पण त्याचं लग्न ज्या स्त्रीशी होतं ती दुसऱ्या एका संस्थानाची राणी म्हणता येईल, आणि तिचं माझ्या गाण्यावरती माझ्यावरती प्रेम असतं, आणि म्हणून त्या इच्छेने ते त्याच्याशी लग्न करतात. आणि तिचं एक इप्सित असतं की बाबा काही करून यांनी ह्याचं गाणं परत मिळवावं, आणि मग ते त्याचं गाणं त्याला परत मिळतं का
नाटकामध्ये सस्पेन्स आहे, तो आपल्याला नाटक बघितल्यानंतर कळेल. पण सर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भूमिका ज्या केलेल्या आहेत ज्या गाजल्या त्या ऐतिहासिकच होत्या. यातली थोडीशी ऐतिहासिकच म्हणूयात जे जुन्या काळातले म्हटलं. असं का म्हणजे इतिहास हा आवडता विषय की तेव्हा कच्चा होता तो आता पक्का करताय तुम्ही? दुसरं बरोबर आहे. काय आहे ना, नाटकाच्या निमित्तानं तुम्हाला वेगवेगळ्या गावांमध्ये जावं लागतं आणि दौरा हा मला वाटतं नाटकाच्या लोकांना अनुभवावाच लागतो. तो आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवतो. त्यातल्या त्यात गावात जेव्हा नाटकाचा प्रयोग करायचा असतो ना तेव्हा गंमत असते. बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. खूप वेगवेगळे लोक भेटतात, त्यांचं वेगवेगळं प्रेम असतं. मला सुद्धा ना सर नाटकात एकांकिकेत काम करायची खूप आवड होती, इच्छा होती. पण मी मेडिकलला शिकलो, मी डॉक्टर झालो असं लोकांना वाटतं. तर त्यामुळे त्या काळात असं व्हायचं की मला काही भाग घेता यायचं नाही एकांकिकेत नाटकामध्ये. मग आता काय करायचं म्हणून मी एक सोपा मार्ग शोधला. एकपात्री नाट्यप्रयोग करायचा. मी वराड निघाले लंडनलाचे प्रयोग करायचो आणि मला ते खूप आवडायचे. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे आणि त्यांचे मी प्रयोग करायचो. छोट्या छोट्या गावांमध्ये मला तिकडे नाटकासाठी बोलवायचे. तर एका गावात मला कार्यक्रमाला बोलावलेलं होतं. त्या काळात मला सगळ्यांना दाखवायचंय ते गाव कसं होतं आणि तिकडे काय मजा आली होती आणि ते गावकरी कसे होते. अर्थातच आज ते गावकरी आमचे असणार आहेत. असाच मी बसलेलो होतो एकदा वाचत आणि त्या गावातले लोक तो कार्यक्रम ठरवायला आले. नमस्कार नमस्कार. वा मस्त मस्त. नमस्कार. ते कळलं. नमस्कार. तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे? नाव काय? नाव राजहंस. दिवसेंदिवस तुमचा कॉन्फिडन्स वाढतच चाललाय. हे कोण आहेत तुमच्या बरोबर आलेत? ते फार मोठे पैलवान आहेत. पैलवान एवढेच? एवढे म्हणजे काय झालं, मोठे मोठे 6 फूट 7 फूट असे पैलवान, हा हा. त्यांच्याबरोबर कुस्ती असायची. अरे वा. त्यांनी लय झेजरला याला असा चेचलाच कवा हा एवढा झाला. अच्छा एवढीच आवृत्ती शिल्लक आहे आता? अच्छा, अच्छा. हा हा ते हा बरं, बरं. ते डॉक्टर साहेबांना बोलवा ना. डॉक्टर साहेबांना बोलवा. हे घातलंय ना मी गळ्यात. मग द्या ना त्यांना. अहो मी घातलंय, चष्मा घातलाय म्हणजे मीच नाहीये का डॉक्टर? मीच आहे डॉक्टर. आणि मग ते निलेश साबळे ऍक्टर आहेत ते, तो पण मीच. जमत का? दोन्ही जमत? हा मला जमतं, मला आवड आहे ना त्याच्यामुळे जमून घेतो मी. पेशंट जगतात का? हसतात का? हसतात पेशंट? हसतात? अरे वा. पेशंट काय हसतात माहिती तुम्हाला? खूप हसतात. बाकी तुमचं काम काय इथे? कशाला आलाय तुम्ही? हा ते तुम्ही ते नाटक करता ना, हो, ते मी तुमचा करतो. कार्यक्रम असतो बघा. हो, करतो मी. एक छत्री कार्यक्रम, एक छत्री नाट्य प्रयोग, एक पात्री नाट्य. एक पात्र. त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का? अशी 15-20 पात्र असतात. पुरुष, बायका, लहान मुलं. ते सगळं मी एकटाच करतो स्टेजवरती 2 तास. त्याला एक पात्री म्हणतात. ते कार्यक्रम ठेवायचे आमच्या गावाला. हे म्हणले ते तिकडे काल तुम्ही केला होता ना दर्गा बाजारात. आता इथं ठेवायचे कार्यक्रम आमच्या गावात. तुमच्या गावात ठेवायचा? हा ठीक आहे, करेन मी. कधी करायचा कार्यक्रम? आज संध्याकाळी. आज लगेच? हा लगेच. म्हणजे काय? मग चला आता आहे तसेच जाऊया. चला चला या. चला या 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 सावकाश. टेन्शन घेऊ नका. सावकाश एकदम. या 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 चला उतरा उतरा. मी बसलोच नाही तुमच्या गाडीवर अजून. तुम्ही बसलाच नाही. तुम्ही तिथे ढकलायला लावली. 10 किलोमीटर चालूच नाही झाली तुमची गाडी. आईला पेट्रोल संपलं वाटतं. झालं का गाव तुमचं? असं कसं? आता आमचे सरपंच येतील आणि ग्रामसेविका, त्यांना बोलवतो. तुमचा सत्कार करतो. मग तुम्ही कार्यक्रम सुरू करा.
कोण आणलं बे? ते आणले ना, हा ते एक पात्री करतात ना, त्यांना आणले. हा नमस्कार नमस्कार. या आमच्या बाई. नमस्कार. ग्रामसेविका ग्रामसेविका. अच्छा. काय नाव आहे यांचं? ATM. हा ती काय सारखी पावती बाहेर येते ना, 3 महिने ऑर्डर टाका नाही तर कोणतरी पळवून येईल. फारुळे बाई म्हणतात मला. काय म्हणतात? फारुळे बाई. अच्छा छान. नाव आहे त्यांचं फारुळे बाई. हो हो हो. काय करणार आहे म्हटलं तुम्ही? हा मी प्रसिद्ध एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतो. अरे वा 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 वा. आणि बाकीची टीम कुठे आहे तुमची? एकपात्री नाट्यप्रयोग आहे काका. अरे वा क्या बात आहे. अरे एक पात्री म्हणजे काही मजाक असते काय? अरे मुंबईला होतो मी मागं काही काळ, तेव्हा मी बघितले एक पात्री. अरे जबरदस्त राहतात ते. आणि म्हणजे बायका किती माणसं किती तुमच्या ह्याच्यात? काका हा. एक पात्री असतं ना, एक पात्री. एक पात्री? अरे एक पात्री म्हणजे जबरदस्त. हा. आणि डान्स किती बायकांचा आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात सगळे जे रोल असतात ना, ते मी एकटाच करतो. बायकांचे रोल पण तूच करत, बाकीच्या माणसांचे रोल पण तूच करत. हे तर म्हणजे माधवी जुळेकर सारखं झालं का? माणसाचा आवाज पण मी काढन, बाईचा आवाज पण मीच काढन. याला काय अर्थ आहे का? नाही तसा तो फॉर्मॅट असतो. सगळे फॉर्मॅटला काय अर्थ आहे का? नाही तुम्ही 2-4 बायका आणायला पाहिजे ना. असं असेल तर आम्ही नाही खेळत. जा तुम्ही. माहित नाही तुझं काय. कुठल्या पिक्चरात आहे तुम्ही? काय चाललंय पिक्चरात इकडे कार्यक्रम आठवत नाही. पिक्चरात हे बघा, आमच्या राजहंसने तुम्हाला आणलेला आहे आमच्या गावात. त्याची इज्जत ठेवासाठी तुमचा कार्यक्रम ठेवतो. हा चांगला करा. आमच्या गावात दादावादी आहे, 2 गट आहेत. त्या गटापेक्षा हा कार्यक्रम एकदम चांगला झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो. नाही कसं राहते, मागच्या वर्षीपेक्षा जबरदस्त झाला पाहिजे. मागच्या वर्षी काय जबरदस्त कार्यक्रम केला मालूम आहे? अरे इतका खतरनाक कार्यक्रम, लोकांनी अशा शिट्या मारल्या, टाळ्याच्या फेटे ओळवले, जबरदस्त कार्यक्रम केला. क्या बात आहे. त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे कार्यक्रम. नक्की सर, पद आहे मला, मी करणार. मागच्या वर्षी कुठला आणला तो सर कार्यक्रम? सुरेखा पुणेकर आणले ते मागच्या वर्षी आम्ही. सुरेखा पुणेकर डायरेक्ट. नंतर मीच तुम्ही काय तरी मध्ये ठेवायचं होतं. मग ठीक काय आहे, मी बरोबर प्रयत्न करेन. हा प्रयत्न करा. तर ते पडलं तुमचं काय ते? हा घ्या. माईक आहे का तो? नाही नाही माहित नाही. हेडफोन. अच्छा हा हा हा. असू द्या. हेडफोन नाही, मग फोटोस्पोत. काय? डॉक्टर स्टेथोस्कोप. खूप दिवस गॅप पडल्यामुळे असं झालंय. गणलेला डॉक्टर आहे यार. हा मी काय म्हणतो, कुठे करायचा कार्यक्रम? स्टेज कुठे? स्टेज येईल ना 10 मिनिटात. स्टेज 10 मिनिटात येईल. काय झालं? 20 मिनिटांनी कार्यक्रम आहे ना तुमचा? हा मग त्याला काय नाही. काय झालं माहिती आहे काय? आपली तात्यासाहेबचा ट्रॅक्टर आहे की नाही, तो कडबा टाकायला गेलाय. त्यांनी कडबा टाकला आणि त्यातून म्हैस उतरवली का तो ट्रॅक्टर इकडे आणि त्याचे फालके असे ओपन केले का ओपन स्टेज. फक्त त्या ट्रॉलीला खाली दगड लावा, नाही तर फिरता रंगमंच पण व्हायचा. नाही काय प्रॉब्लेम नाही. टायर. एक मिनिट. काय यार हे पोटेले तर देतात. थांब रे बाबा, एक मिनिट. हा बोल. काय म्हटलं? कशी का बोलतोय? नाही ताबडतोब पाठव ट्रॅक्टर. हा काय ते म्हैस उतरत नाही? कर ना काहीतरी ऍडजस्ट कर ना. म्हैसला उतर म्हणा. हा नाही बरं राहू दे. बसली आहे ना, बसली. हा मग धक्के नको देऊ तिला. व्यवस्थित बसू दे कोपऱ्यात. हा नाही तरी हे एकटेच आहे, ते बाजूला उभं राहून करतील. हा करतील. हा बस एक. अरे काय म्हैस बसलेली आहे कुठं? त्याच्या ट्रॉलीवरती. हा तर बाजूला उभं राहून करा तुम्ही. पण मी बाजूला भरून कसा कार्यक्रम करणार? म्हैस काय डिस्टर्ब नाही करत, चांगली आहे ते. अहो तसं नसतं, पण ते नाही जमणार. असं कसं करणार म्हशी बरोबर? थांब. हा एक मिनिट. हा नाही ते नाराज झाले, कलाकार आहेत ना. हा कलाकार लवकर नाराज होता. नाही हा ते तिकडे नाही, मग ते कॅन्सलच कर. हा बरोबर, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. हा चल दुसरं करा. काय बाजा आणा रे बडबड. बाजा आणा, वाजवणार वाटतं. बाजा खाटा आणा पटकन. चला आणा पटकन. खाटवर तुम्हाला व्यवस्थित देतो करून. सर मी काय म्हणते, कुठल्या पिक्चरात काम केलंय तुम्ही तुम्ही? गप्प बसा ना. नाही केलं कुठल्या पिक्चर मध्ये काम? मला काय करायचं? कधीतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणून कुठल्या विचारलं. पिक्चर मध्ये काम केलं? कुठल्या पिक्चर? हा चला घ्या या इकडे. नाही सर, शाबास, very good. सिरियल बिरियल असेल ना? गप्प बसा ना तुम्ही. बघितलं
ऐकल्यासारखं वाटलं होतं, बाकी काय. तुम्ही यांचा सत्कार करून घ्या पाहुणे. हा, या, बसा. या पटकन या. या ना. बसा, अण्णा, या. बसा. अण्णांचा मान पहिला. या 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 हळू हळू हळू. बसा बसा बसा. बसा. मी जरा मेन माणूस असल्यामुळे सेंटर घेतलेलं. चालेल. नमस्कार. तर आज आपल्या गावामध्ये पुढचं घ्या, पुढचं. आलेले प्रमुख पाहुणे निलेश वाबळे. हा, प्रमुख पाहुणे निलेश वाबळे साहेब यांचं मी स्वागत करते. ते आणि त्यांची टीम मिळून आज आपल्या इकडे एक पात्री नाटक सादर करणार आहे. एकटाच करणार आहे. हा, तर आज ते एकटेच करणार आहेत. बाकीची माणसं आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीयेत, तर क्षमस्व. आणि मी फुलाची पाकळी म्हणून त्यांना हार घालून हार हार घे पटकन. तर हार घालून त्यांचं स्वागत करते. तर निलेश सावाबळे साहेब यांच्याविषयी मी काय तर लहानपणापासूनचे आमचे संबंध चांगले आहेत असं म्हणायचं असतं, लोकांना वाटलं पाहिजे. तर हार घाला. साहेब मी या, काय सर. म्हणतो माहिती का, काय सत्कार झाला ना तर हार मला मागच्या माग द्या. काय झालंय, हार आणायला विसरलोय, पुतळ्याचा काढून आणलाय. काय चालू आहे? हा, चालू आहे. मला आज सगळ्यांना सांगायचं आहे की कलाकार मोठा होतो तो त्याच्या वक्तृत्वाने आणि कुतृत्वाने. काय कर्तृत्वाने तेच म्हणलं, त्याच्या कुतृत्वाने. म्हणा तुम्ही घाला. या, हा, ये. तर अण्णांचा मान. हे इकडून काय त्यांची काय कटिंग दाढी करायची आहे का? चालू करा, पटपट चालू करा. लवकर करा, भांडी राहिलीत माझ्या घरची. हा, चला, चला. प्रेक्षक कुठं आलेत अजून? प्रेक्षक आहे आम्ही आहे, तेवढं कमी आहे का तुम्हाला? नाही पुढे असे बसलेले असतील तर छान वाटेल ना. नाही ते बसलेले लोक काय झालं, साऊंड सिस्टीम पॉवरफुल आहे आमची. म्हणजे तुम्ही इकडे चालू केले, लोक घरात बसून ऐकतात. तुम्ही आहे का इकडे आजूबाजूला? नाही आहे म्हणते. चला करतो. तुम्हाला कशाला पाहिजे, एकट्या माणसाला कशाला पाहिजे प्रेक्षक एवढे? घ्या पटकन, चला या. सर, हार काढून ठेवा. सर इकडे आणा. सर वा वा, चला सर, करा. कुठले पिक्चर? अरे काय चालू आहे तुमचं? पिक्चर चालू आहे. ते कार्यक्रम करता येत ना, करू दे त्यांना. कॅच करते माहिती. हा, म्हणजे प्रत्येक भाषण काही नाही आमच्या गावात ह्याच करते, म्हणून त्याच्या मापाचा बनवून घेतलेला आहे. तर मंडळी, आज मला या गावात येऊन खूप छान वाटलं. खरं तर एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे काय असतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे एकच माणूस जो नाट्यप्रयोग एकपात्री. काय केलं तुमचं चालत हे जरा एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे कसा असतो मला तुम्हाला सांगायचं की एकच माणूस वेगवेगळ्या भूमिका करतो. म्हणजे त्याच्यात लहान मुलांची भूमिका असेल, मोठ्या माणसांची भूमिका असेल, गायकांची भूमिका असेल आणि वेगवेगळ्या भूमिका तो एकटाच करत असतो. आता ज्या वेळेला मी स्त्री पात्र करणार असतो त्यावेळेला मी अशी ही शॉल घेणार असतो आणि ज्या वेळेला मी करा सर, चालू ठेवा सर. दादा बस ना. दादा अरे कार्यक्रमासाठी बस असं म्हणालो मी, ते बाजूला ठेव. कार्यक्रमाला? हा बस ना. नाही, माझा दुसरा कार्यक्रम आहे. येतात? नाही तुम्ही जा. जरा पटकन जा पटकन. कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही तुमचा कार्यक्रम करा आणि तुम्ही लकी आज पोलीस आले नाहीत. म्हणजे काल ह्याच मंचावर जादूगाराचा कार्यक्रम झाला, तिकडे पोलीस आले ते. का? म्हणजे त्या जादूगारानं प्रयोग केला, तो माणूस कापला असा रस्त्यात उभा आडवा. हा, तर मग तो काय त्याला चिपकवता येईना. पोलीस आले त्याला धरून घेऊन गेले.
तुम्ही बिंदास राहा. तुमच्याकडे माणसंच नाही म्हटलं कापणार काय तुम्ही? या करा या चालू करा पटकन, मला जायचं आहे. हो चला झोप येऊ राहिली मला, चला. छान लाईट लावली तुम्ही, छान वाटलं. तर तर त्याला करू एका देतो. नाट्यप्रयोगामध्ये ती कथानक मी तुम्हाला सांगतो की हे मराठवाड्याकडचं कथानक आहे. तर मराठवाड्याकडचा एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याचं नाव असतं बाप्पा, आणि तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घरात म्हणजे एक सुबत्ता आहे. आता तुम्ही असं इमॅजिन करा त्या ठिकाणी की हे त्या शेतकऱ्याचं गाव आहे आणि हे त्या शेतकऱ्याची भिंत आहे. येलो वाला मस्त तुमच्या चेहऱ्याला सूट होते. चालेल लाल चालेल घे पटकन. तुम्ही बोला तुम्ही बोला ना. अरे हे काय करताय? असं कलरफुल वाटलं पाहिजे. असं नका लाईट मारू, मी काही नाचत नाहीये इथं. मग अहो नका लाईट नाही, बास मी दिसतोय एवढं बास, नका तसलं काहीतरी करू हो. तर तो मुलगा ज्या वेळेला लंडन मध्ये शिकायला जातो त्यावेळेला त्याच्या वडिलांना फार दुःख होतं, आणि मग तो लंडन वरून जेव्हा मुलगा इथे येतो त्यावेळेला लग्न ठरवलेलं असतं त्यानं. आणि त्याचं असं म्हणणं असतं की त्या लंडन मधल्या मुलीशीच मी लग्न करणार आहे, मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार. आणि मग त्याच वेळेला बापाचं आणि मुलाचं खूप भांडण होतं, आणि तो म्हणतो की काय नाही, मी लग्न करेन तर त्याच मुलीशी, नाही तर मी लग्न करणार नाही. अशा पद्धतीनं मग त्यांना लंडन मध्ये जावं लागतं. आणि लंडन मध्ये गेल्यानंतर काय घडतं ते मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सादर करणार आहे. तुम्हाला मला हेच सांगायचंय की आपल्या गावामध्ये हो काका काय रे इथं काय आहे? तुझं इथं काय आहे? का माझी खाट आहे. उचलून कोणी आणलं रे इकडं? तुम्ही चालू करा. तो झोपतो काही नाही, झालं सगळा कार्यक्रम झालेला आहे, आता काही हलणार नाही. पण असं करा पटापट करा. तर त्या लंडन मध्ये आवाज वाढवतो त्या लंडन कमी मध्ये कर, आवाज कमी कर, मला झोपायचंय. करा म्हणतात ते. तर अशा रीतीने एक पात्री कार्यक्रम आज संपलेला आहे. फार सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. काय झालं? कसं नाही, अजून शिल्लक आहे, सुरुवात झाली. 10 वाजले लक्षात घ्या तुम्ही. 10 वाजले. पोलीस येतात? पोलीस नाहीत, मला तमाशाला जायचं. काय चला पटकन ठीक आहे. राजवंश त्याचं पाकिट वगैरे काय देऊन टाकी. या बाई चला. मला पण तमाशाला जायचं. नमस्कार सर, म्हणजे मला बघितल्यासारखं वाटतंय म्हणून विचारते, कुठल्या पिक्चरात काम केलं? अरे ते नाही का असं बघून बसा ना तुम्ही, मला सोडा ना माझ्या गावात आता. चला चला मी सांगेन पोस्टाने तुम्हाला कुठल्या पिक्चरात काम सांगा केलं. सर. मस्त झाला कार्यक्रम. थँक्यू. एकदम मी हेच झालं बा, ऐकून भारावूनच गेलो. हे द्या ना एक मिनिट. हा चला. या सर, मारा धक्का मारा. धक्का मारा, पेट्रोल नाही. माधवीजी आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, तुम्ही गंभीर केलेल्या आहेत, विनोदी केलेल्या आहेत, मग स्पिरिट मधली भूमिका कशी आहे? ह्याच्यामध्ये एक राधा म्हणून नावाचं कॅरेक्टर आहे. ती बाई ही अत्यंत कॅल्क्युलेटिव्ह आहे, महत्वाकांक्षी आहे, तिला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. आणि नाटक बघितल्यावर कळेल की ते कॅरेक्टर म्हणजे दूर दूर कुणीही त्या कॅरेक्टरला, माधवी जुवेकर हे कॅरेक्टर करेल का असं मला वाटत नाही की कोणी हा विचार करेल. शीतल तुमच्याकडे येणार आहे. तिन्ही चांद हे नाटक आहे, कशी आहे भूमिका या नाटकातली तुमची? आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी अशी बायको आहे. तिचं त्या नवऱ्यावर त्याच्या त्या गाण्यावर प्रेम आहे, आणि ते काही कारणाने जेव्हा त्याच्या आयुष्यातून निघून जातंय तेव्हा तिचं म्हणणं आहे की गाणं जर आपल्या नवऱ्याचं अस्तित्व आहे तर ते त्याला परत मिळवून द्यायला हवं. चौकटी बाहेर विचार करून ती आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात ते गाणं परत रुजवू पाहते, अशी ती गोष्ट आहे. त्या निमित्ताने त्या कुटुंबामध्ये जी काही उलथापालथ होती त्यातून एक वेगळंच काहीतरी रहस्य निर्माण होतं. त्या सगळ्याचा गुंता सोडवणारं असं हे आमचं तिन्ही सांज नाटक आहे. तर ज्या भागात आम्ही जातो तिथल्या लोकांना भेटतो, त्यांचं प्रेम अनुभवतो आणि तिथल्या कलाकारांना सुद्धा भेटत असतो. आता आपण भेटणार आहोत अशा एका कवींना जे खरं तर झी मराठीच्या हास्य सम्राट या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले
आणि खूप लोकप्रिय सुद्धा झाले आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते इथे उपस्थित आहेत. मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात मिर्झाजी बेग साहेबांना. तुमच्या कवितेमधून तो मिश्किलपणा आहे, विदर्भाची ती भाषा आहे, तो गोडवा आहे. तर आता तुमच्याकडून आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे? तुम्ही म्हणत असाल तर मी हँडल मारतो. आता लोक म्हणते मांस खाऊ नका, कोणी म्हणते साधं खाऊ नका. मला काय वाटते तुम्हाला सांगतो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, विठ्ठल वाघ नाही, जंगलातला वाघ. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. दोन वाघ आपसात बोलून राहिले, मी त्याचं म्हणणं ऐकून राहिलो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, जीव मय ते वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. म्हणजे माणूस किती जरी झाला साहेब. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. अशा जहरी माणसाची शिकार कोण करते. आणि वाघ असलो तरी गवत खायले पुरते, आणि वाघ असलो तरी गवत खायले पुरते. थँक्यू सर. सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. तिन्ही सांज या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? नाटकाच्या मध्यंतराला कथानक असं एक अनपेक्षित वळण घेतं आणि ते काय वळण घेतं ते या प्रसंगात घडतं. वा वा. बघूया तिन्ही सांज या नाटकातला हा प्रसंग. यांच्या मुलाच्या साक्षीप्रमाणे आणि मोहनरावांच्या सापडलेल्या फिंगरप्रिंट्सच्या पुराव्यानुसार दिस केस इज क्वाईट ओपन. ही इज गिल्टी फॉर अटेम्प्टेड रेप अँड मर्डर. अशा विकृत माणसाला मरेस्तोवर फाशीच दिली पाहिजे. येस माय लॉर्ड. येस 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 माय लॉर्ड, ही इज ॲब्सोल्युटली राईट. त्यांना फाशी दिलीच पाहिजे. आणि त्यांना फाशी देणार असाल तर मग शारदेवर अलौकिक प्रेम करणाऱ्या त्यांच्या सुरांनाही फाशी द्या. माझा बाप निर्दोष आहे असं आक्रोशणाऱ्या त्यांच्या लेकराला अक्कल शिकवणाऱ्या त्याच्या इयत्ता 8वीलाही फाशी द्या. माझ्याशी लग्न करून माझ्या भावनांचं खून करूनही त्यांचं प्रेम पवित्र आहे, ते निर्दोष आहे असं सांगणाऱ्या माझ्या प्रेमाला, मी त्यांच्यावर करत असलेल्या त्या जीवापाड प्रेमालाही फाशी द्या. येस 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 माय लॉर्ड, फाशी द्या. सुरांची परवानगी घेतल्याशिवाय ताल विरून जात नाही. खरं तर काळ्या मातीतली स्वप्न हा काळ्या मातीत जन्माला आलेला माणूसच बघू शकतो. आणि असेच एक ज्येष्ठ कवी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काळ्या मातीत मातीत ती पण चालते, हे गाणं सगळ्यांना माहिती आहे, ते खूप गाजलेलं आहे.
ते गाणं यांनीच लिहिलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्येष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ यांना. विठ्ठल सर, तुमचं मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. मला सरांना हेच विचारायचं आहे की तुमची कविता ही याच मातीतली आहे, त्यामुळे ती अस्सल आहे. कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास? प्रवास खेड्यापासून सुरू झालेला आहे आणि कवितेच्या माध्यमातून तो कॅनडा अमेरिकेपर्यंत गेलेला आहे. वा वा वा. कविता ऐकू? हो सर, ती तर आवडणारच आहे आम्हाला. कविता ऐकू. आम्हाला काय मिळतं, निवडून येतात त्यांना काय मिळतं हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही जे निवडून आणतो त्यांना काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. तर आता मी येणार आहे राजेश देशपांडे सर तुमच्याकडे. तुमच्या नाटकातला कुठला प्रसंग प्रेक्षकांना तुम्ही दाखवणार आहात आज? आमच्याकडे एक कुठलाही प्रवेश असं दाखवता येणार नाही, कारण सगळ्या 11 जणांचं टीम स्पिरिट तिथे कामी येतं. त्याच्यामुळे आम्ही विविध सीन्स मधले छोटे छोटे तुकडे काढून त्याचा एक कोलाज दाखवणार आहोत. वा वा, बघूयात स्पिरिट या नाटकातला हा प्रसंग. सर सॉरी म्हणजे सॉरी सर. काय करतो रे? पाया पडतोय सर. पाया सर हे तुम्हीच ठेवा सर. थँक्यू. नाही म्हणजे मॅडम येणार आहेत हे माहित नव्हतं ना, नाहीतर. इट्स ओके सोनी. प्लीज. थँक्यू. किती मोठं मन आहे मॅडम तुमचं, आणि सरांचं सुद्धा. एक मिनिट मॅडम, ही तुमची बहीण का? वाटते ना बहीण. बघ प्रभाकर, सोनी ही माझी पुतणी आहे, श्रद्धा. ओ पुतणी आहे. हॅलो. काय झालं? एक फूल कमी पडलं. प्रभाकर, जर तो मुलगा खोटच बोलतोय तर मग मराठी कसली चौकशी करतोय? तू ऑफिसच्या गोष्टीत लक्ष घालू नकोस प्लीज. अरे हिची ऑर्डर द्या रे, तोड बंद राहील हिचं.
काय मैत्रीचं मॉडर्न नाव गरजच आहे ना रे. लक्षात ठेव वाघ, तुला यापेक्षा जास्त दुःख देईन मी, खूप जास्त. तुम्ही हळवे होताय पेठे. एकुलता एक मुलगा अमेरिकेत सेटल होतो म्हणाला तेव्हा त्याला लाचारासारखा विनोदाना असाच हळवा झालो होतो. त्यालाही नव्हतं आवडलं. या पिढीचे विचार, माझी पोस्ट मिळावी म्हणून माझे नेहमीचे साथीदार माझ्या मरणाची वाट बघतायत, हे जेव्हा मला कळलं तेव्हा असंच भरून आलं होतं, हसत आलं होतं माझं त्यावेळी. या पिढीचे विचार. माझ्या मुलीच्या वयाची एक सहकारिणी मला स्वतः बरोबर झोपण्याचं निमंत्रण देत होती तेव्हा तिला थोबाडीत मारण्याचा अधिकार मला नाही, हे जेव्हा मला कळलं तेव्हाही असाच हळवा झालो होतो. अरे त्यावेळी तर मला खंड ठरवला गेलं. या पिढीचे विचार. अरे गिधाड्यासारख्या नजरा लावून बसता बाईच्या शरीरावर. काय चुकलं तिचं, तिने तुमचा उपयोग करून घेतला तर? यू डिझर्व इट. येस, तुमची लायकीच ती. दुसरं काहीही विकलं तरी चालतं, पण शरीर विकणं मात्र पाप आहे. अरे वा. आता तुम्हाला आनंद झाला असेल ना वाघ? नाहीतरी तुमचा राग होताच त्याच्यावरती. म्हणजे काय 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 बोलायचं का तुम्हाला? हा, मी चेचे, माझी अशी इच्छा नव्हती. कुणास ठाऊक? व्हॉट डू मीन कुणास ठाऊक? सर हे काय बोलतात? म्हणजे मी मंडळी, माणूस हा शिक्षणानं मोठा होतो असं आपण म्हणतो, पण हे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचतंय का, हा विचार करण्याची खरी गरज आहे. आजही पारधी समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, ती झगडत आहेत, आणि शिक्षण हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलंय याच भागातल्या एका तरुणानं, ज्यांचं नाव आहे मतीन भोसले. मी त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. पाहूयात त्यांच्या कार्याची एक ध्वनिचित्रफीत. फासे पारधी समाज. इंग्रजांनी कायद्यानं या जातीला गुन्हेगार ठरवलेलं. स्वातंत्र्यानंतर कायदा बदलला, पण समाजाची या लोकांकडे बघण्याची मानसिकता बदलली नाही. अजूनही गावोगावी चोरी झाली की आधी या समाजाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून बरेच लोक आता भीक मागतात. खायचाच पत्ता नाही म्हटल्यावरती मुलांनी शिकायचं तरी कसं? मुलं आईबापासोबत भटकत राहतात, भीक मागतात. पण सगळेच परिस्थितीला शरण जात नाहीत. भिंतीला भेग पाडून उगवणाऱ्या कमळासारखे सुद्धा असतात काही जिद्दी. मतीन भोसले असाच एक जिद्दी तरुण. शिकला, शिक्षक झाला. त्याला आपल्या फासेपारधी जमातीतल्या मुलांचे हाल बघवत नव्हते, म्हणून गावीच त्यानं छोटीशी झोपडी उभी केली आणि फासेपारधी मुलांची शाळा सुरू केली. मुलं येतील का, त्यांचे पालक परवानगी देतील का, पैसे जमतील का, असे शेकडो प्रश्न उभे होते समोर. मग शाळेचंच नाव ठेवलं प्रश्नचिन्ह. परिस्थितीमुळे हताश होऊन हीच मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती, पण आज शिकून सवरून चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं मतीन भोसलेच्या प्रयत्नांचंच फळ आहे. मतीन, तुला सलाम. सर, तुम्ही करताय ते काम फार मोठं आहे. त्यासाठी मनापासून या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. या लहान मुलांकडे बघून एवढंच वाटतं की संतांनी म्हणून ठेवलं ते खोटं नाही, लहानपण देगा देवा, असं हे लहानपणीचं वय आहे आणि हे वय असतं खेळण्याचं, बागडण्याचं. म्हणून यांना या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे काय द्यावं असा आम्ही विचार करत होतो आणि ठरवलं की त्यांच्या या वयाला साजेचं गिफ्ट त्यांना द्यावं. त्यांच्या शाळेसाठी खेळाचं साहित्य. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. तर या मंचावरती आता आमंत्रित करणार आहोत नाटकाच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना. सुरुवातीला आम्ही आमंत्रित करतो तिन्ही सांज या नाटकाच्या दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांना. जोरदार टाळ्या. यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करतो स्पिरिट या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक विजय निकम यांना.
यानंतर मी आमंत्रित करतो तिन्ही सांज या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांना. यानंतर मी आमंत्रित करणार आहे तिन्ही सांज या नाटकाचे निर्माते राजन ताम्हाणे यांना. आणि आता या मंचावरती आमंत्रित करतो स्पिरिट या नाटकाचे निर्माते अशोक शिगवण यांना. जोरदार टाळ्या अशोक सरांसाठी. मी येणार आहे संपदाजी तुमच्याकडे. आतापर्यंत अभिनेत्री म्हणून तुम्ही आम्हाला माहिती होतात आहात, पण या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शिका म्हणून सगळ्यांच्या समोर येत आहे. कसा आहे अनुभव? खूप छान वाटतंय. जे जे माझ्यात आहेत ते आजमावण्याची मला संधी या रंगभूमीनी, शीतलनी, अंगदनी, आमच्या शाल्मली टोळेनी आणि माझ्या अन्य कलावंतांनी मला दिली. मनपूर्वक आभारी आहे मी त्याबद्दल. खूप छान वाटतंय. आता येणार आहे विजय सर तुमच्याकडे. सर तुमचा कसा आहे या नाटकाचा अनुभव? आजच्या व्यावसायिक मानसिकतेमध्ये साधन शुचिता नावाच्या शब्दाचं महत्त्व दुर्दैवाने कमी होत चाललंय. आणि मग त्याचं महत्त्व कमी होत गेल्यामुळे का होईना या व्यक्तिमत्वांमुळे, या व्यक्तिमत्वांच्या विविध व्यावसायिक मानसिकतेतून निघाल्या कृतींमुळे या समाजावर विशिष्ट असा परिणाम होतो. तो परिणाम तुम्ही हसता हसता बघाल मंडळी, आणि हसता हसताच माझ्यासारखाच कुठेतरी एक विषाद तुमच्या मनात साठेल. इतकी ग्वाही देऊन हे नाटक तुम्हाला बघायला यायची विनंती करतो मी. खूप आवडेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. वा वा, क्या बात. राजन सर, मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीच आपली भेट झाली होती. तेव्हाही एक नाटक, आत्ताही एक नाटक. क्या बात आहे सर. या नाटकाचा अनुभव कसा आहे? तेव्हा मी एक दिग्दर्शक म्हणून त्या नाटकाचा आलो होतो, ज्या नाटकाचं नाव होतं ग्रेसफुल. ग्रेसफुल. आता ते नाटक आमचं मुंबई पुण्यात उसळून आलेलं आहे. आठवड्याभरात त्या नाटकाचे इतके प्रयोग होत आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार तुमचा हवा येऊ दे हे आहे. आता ह्या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर आता शेखर आणि मी, आम्ही दोघे भाऊ आहोत. गेले 35-40 वर्षाचा आमचा दोघांचा अनुभव आहे ह्या क्षेत्रातला. त्याच्या आधीपासून मी ह्या नाट्य व्यवसायात ॲज अ दिग्दर्शक म्हणून आहे. पण आता ही माझी वेगळीच भूमिका ह्याच्यात आहे की आम्ही दोघे मिळून ते निर्मित करतोय. आतली जी एक इच्छा असते एखाद्या कलाकाराची, ॲज अ रायटर म्हणून किंवा मी डिरेक्टर म्हणून, तर ती आमची पूर्णत्वाला नेण्याचं काम संपदानी केलेलं आहे. आता मी येणार आहे निर्माते अशोक शिगवण यांच्याकडे. सर आपला कसा आहे अनुभव स्पिरिटचा? सर मला पण विसरलात, मी होतो मागच्या हप्त्यात अभिर गुलाल घेऊन. नाही नाही, तुम्हाला सर कसं विसरणार मी? तर साधारण निर्माते मी अजिबात विसरत नाही. रामा तुझ्या युगात रावण बरा होता, कारण त्याचे चेहरे दिसत होते. आताच्या युगात चेहरे दिसत नाहीत, ते शोधावे लागतात. असं हे नाटक आहे आणि तुम्ही जरूर या. खरंच काहीतरी नक्कीच घेऊन जाल. तर या दोनही नाटकांना पुन्हा एकदा या मंचातर्फे मनापासून शुभेच्छा. आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.